तर कुठे भेटले हे आणि ती कथा कथाच आहे ती आमची. मी पार्ले टिळक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे पार्ल्यातल्या. मी 8वीत होते. 8वीत असताना आमचे हे म्हणजे राजू दत्तात्रय त्याचं नाव आहे, पण त्याला सगळे घरी राजू म्हणायचे. तर पार्ल्यात आमची ओळख झाली आणि 8वीतली मुलगी रे, मी काय आपल्याला अक्कल असते का त्यावेळी. आणि तो कॉलेजमध्ये होता आणि मग नंतर मैत्री वाढत गेली आणि शाळेच्या बाहेरचा असा माझा पहिला मित्र बघितल्यावर म्हणजे घरी तर सगळ्यांची दाणादाणच झालेली. पण असं करता 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 हळूहळू आम्ही म्हणजे असं कधी ठरवलं हेही मला असं सांगता येणार नाही की हो मला ह्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. जाम गोंधळ झाला त्यावेळी आणि इट वॉज बट ऑब्वियस की एवढ्या लहान वयात असे एवढे मोठे निर्णय कोणी विचार पण करू शकत नाही. घरी जेव्हा सांगितलं तेव्हा तू कितवीत होती? आई ग 12वीत होते. अच्छा 12वीत होते आणि नाही घरी बऱ्याच आधी कळलेलं की हिचा असा एक मित्र आहे वगैरे आणि घरच्यांनी खूप समजवायचाही प्रयत्न केला मला. पण शेवटी ते तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं ते होतंच आणि तसंच झालं. आणि मग हळूहळू सगळ्यांनी हळूहळू मान्यच केलं. म्हणजे आता काही ही लोक दोघंही ऐकत नाही. त्याच्या घरच्यांनीही त्याला समजवायचा प्रयत्न केला, माझ्या घरच्यांनीही. पण त्या दोघांनी शेवटी हात टेकले की जाऊ दे, त्यापेक्षा लग्न करून देण्यात जास्त सामंजस्य आहे. आणि अशा तऱ्हेने मी मास्टर्स केलं नंतर फिशरी सायन्समध्ये मिठीबाई कॉलेज. कारण ते घरचं आपलं असतंच अभ्यास पहिले. म्हणजे त्यावेळी गाणं हे करिअर म्हणून स्वप्नातही नव्हतं, वाटत होतं. म्हणजे एकीकडे माझं गाण्याचं शिक्षण तर लहानपणापासूनच चाललेलं. पण मग मिठीबाईला असताना तू गायलीस की? मिठीबाईला असताना मी कॉम्पिटिशन्समध्ये खूप पार्ट घेतला आणि तिथेच एक तो जो कॉन्फिडन्स बिल्टअप झाला की अरे स्टेजवर उभे राहून आपण गाऊ शकतो आणि लोकांना आपलं गाणं आवडत आहे. आणि हळूहळू तो एक डोक्यातला किडा जो होता ना तो मोठा व्हायला लागला की येस मला हे करायचं आहे. आणि मग म्हटलं येस दिस इज माय फील्ड. आणि बाय गॉड्स ग्रेस राजूनीही मला खूप छान सपोर्ट केला. इनफॅक्ट ही वॉज द वन हू इन्सिस्टेड की नाही नोकरी सगळेच करतात. मी नाही तर प्रोफेसर झाले असते. मी मास्टर्स केलं. मग नंतर जो काही एक ट्रॅक लागला गाण्याचा ते म्हटलं आता बस, आता दिस इज माय फील्ड फॉर एव्हर आणि मी जे काही करू शकेन ते या क्षेत्रात करेन. ठरवलं. तुमच्याही लक्षात आलं असेल की स्त्री शक्ती म्हणत असताना वैशाली सामंत यांना काहीतरी म्हणायचं होतं, यांना काहीतरी बोलायचं होतं आणि स्वतःचं असं ठाम मत होतं. आणि त्याच्यामुळेच त्या महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण जर बघितलं तर ते गवसलेलं होतं की नाही मला आता गाणंच करायचं आहे. आणि मग गाणं सुरू झालं. पहिलं रेकॉर्डिंग केलेलं गाणं होतं? पहिलं रेकॉर्ड केलेलं गाणं जे माझं स्वतःचं गाणं होतं ते सांगते. म्हणजे म्युझिक कंपोज? नाही आय मीन सोलो. कारण त्याच्या आधी ना बरीच कव्हर व्हर्शन्स किंवा रिमिक्सेस हा एक माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असं म्हणेन. कारण हे करिअर काय आहे इथपासून सुरुवात होती. बरं असा माझा कोणी गॉडफादरही नाही आहे इंडस्ट्रीत की बाई हे नवीन गाणं आणि गा किंवा माईकसमोर गायचं टेक्निक शिकवणारं कोणी नव्हतं. त्यामुळे जसजसं आयुष्य मला काम देत गेलं तसतसं घेत गेले आणि एक लक्षात आलं की आत्ता हे मिळालेलं माझ्यासमोर काम आहे ते मला नीट पार पाडायचं आहे. मला ते 100% माझ्याकडनं द्यायचं आहे आणि दॅट इज ओनली गोइंग टू वर्क फॉर मी. आणि तेच मला पुढे आणखीन काम देणार आहे, मला ओळख देणार आहे. आणि मग कोणतं केलं गाणं पहिलं ज्याच्याबद्दल तू आता सांगत होती? नंदू हनपानी माझ्याकडनं पहिलं गाणं गाऊन घेतलं अलका गुबल यांच्यासाठी. म्हणजे ते ड्युएट होतं आणि ते पहिलं माझं गायलेलं असं गाणं. साथ तुझी ही जन्मोजन्मीची अशीच ही राहू दे, तुझ्या माझ्या संसाराला दृष्ट नको लागू दे, दृष्ट नको लागू दे. नाही लागणारच नाही दृष्ट. आणि त्याचबरोबर किती छान आहे, किती छान आहे. तुला अगदी शुभेच्छा. कायम 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 तुझी प्रगती तर होतच राहणार आहे. आणि मग रिमिक्स मध्ये ते एकदम ते कुठलं ते दाजीबा वगैरे काहीतरी सुरू झालं. तो एक टप्पा आला. म्हणजे तो एक महत्वाची अशी फेज आहे की ते दाजीबा. दाजीबा हे माझा पहिला सोलो अल्बम होता जो अवधूतनी नवीन कंपोजिशन आहे. बऱ्याच लोकांना हा गोंधळ होतो कारण त्याचे जे बीट्स आहेत जे वेस्टर्न पॅटर्न आहे त्याचा सगळा अरेंजमेंटचा, परंतु गाणं तर नवीनच आहे, ते रिमिक्स नाही. तर ऐका दाजीबा हा 8 गाण्यांचा माझा पहिला सोलो अल्बम रिलीज झाला आणि ज्याच्यातनं मला वैशाली सामंत म्हणून ओळख मिळाली. पण त्याआधी 8 वर्ष मी जी मेहनत घेतली. बऱ्याच लोकांना असंही वाटतं की अरे हिला एका रात्रीत फेम मिळालं. असं नसतं, असं कधीच होतही नसतं. पण मला खूप आनंद आहे की आज मला माझ्या गाण्यांसाठी लोक ओळखतात. पण जेव्हा गलगलेसाठी तू संगीतकार म्हणून
तुझं नाव आलं तेव्हा मग बाबांची किंवा दादांची काय रिॲक्शन होती? मग ते म्हणाले की हो आता मी खुश आहे की हिट होणं ना होणं ही वेगळं, त्यांच्या मते हे महत्वाचं नव्हतं. तू स्वतः मेहनत घेतली, स्वतःची ओळख, स्वतःची आयडेंटिटी. कसं आहे म्हणजे मला त्याचं उदाहरण द्यायचं की तुम्ही जे गाता ना ते ऑलरेडी बनवून आणलेल्या जेवणासारखं आहे. तू तिथे आतमध्ये जाऊन बसून बनव ना, मग तुला कळेल काय होतं ते, की कशी वाट लागते ते. आणि ते मला तुझ्याकडनं हवं आहे की यू शुड एक्सेप्ट द चॅलेंज अँड गो अहेड. हे मला सतत ते सांगायचे आणि ते मला आता इतकं पटतं आणि आय एम सो हॅपी अबाउट माय डिसिजन. त्यांची काय रिएक्शन गाण्यांच्या बाबतीत? त्याला अमुक एक गाणं किंवा हे गाणं तू, त्याला माहिती आहे ही वेडी आहे म्हणजे काही, म्हणजे मी कधी येऊन त्याला काही सांगू शकते की मी आता पिक्चर काढणार आहे, असं मी कधी त्याला जाऊन सांगू शकते. त्याला चांगलं माहिती. कधी कधी काय ठरलंय का? नाही अजून, आता मी बोलून गेले त्याच्यामुळे येणार आहे लवकरच. नाही आता नाही, पण मी वास्तू नेहमी तथास्तू म्हणते, त्याच्यामुळे कदाचित. पण माझं ड्रीम आहे रे की मला आपल्या क्षेत्रातल्या सगळ्या प्रकारच्या जी करिअर्स आहेत सगळे प्रकार मला हाताळून बघायचे. पण मग किचन मध्ये पण तुझं असंच असतं का? किती सेन्सिटिव्ह आहे हा सेन्सिटिव्ह विषयावर आपण बोलणार.